केलंबा करोशिये गावानु बैसली आई माझी केलंबा थँक्यू. चला फील्ड अरेंज करून घ्या प्लीज. संघर्ष मुरबा आणि सातपाडी संघ, चला टीम मीटिंग नको आहे, भरपूर वेळ झाला या मॅच साठी. विनंती असणार आपण त्वरित मॅच स्टार्ट करायची आहे. महत्वाचा मॅच, फर्स्ट सेमी फायनल. कुठला संघ फायनल मध्ये क्वालिफाय होईल त्यासाठी लढत भरपूर महत्वाची आहे. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि वळूया मॅच कडे. प्रत्येक षटकासाठी फक्त 1 मिनिट असेल. एक टीम मीटिंग आपण करू शकणार आहे याची नोंद घ्या. प्रत्येक ओव्हरसाठी षटकासाठी फक्त एकच टीम मीटिंग. सतपाटी संघ फील्ड करताना लक्षात ठेवायचं आपण. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना श्री स्वामी विवेकानंद स्कूल आमचे हेमकांतजी किनी आपण बघताय त्यांच्या माध्यमातून हा संघ सौजन्य झालाय. पुरस्कर्ते आहेत या संघाचे. हर्षल इस मॅच लावते 60. वळूया मॅच कडे. फर्स्ट बॉल विशाल आहे स्ट्राईक वरती. पहिला चेंडू फक्त दिशा दिले. मिडविकेट रिझर्व्ह सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या 1 ने स्टार्ट करताना विशाल अंडरआर्म असेल ओव्हरआर्म असेल. विशाल हा लेफ्ट हँड बॅटर भरपूर घातक आहे आणि मुरबा कवाच्या नावाला 4 चान लावण्यासाठी एक मोठी भूमिका विशालची नेहमीच असते आणि तो ओपनिंग साठी दाखल झालाय. समोर हार्दिक आहेत. एक अप्रतिम खेळाडू म्हणून हार्दिकला आपण बघतोय. बॅकफुटला जाऊन स्टिअर केला गेलाय. सिंगल कंप्लीट होताना धावसंख्या पोहोचते ती 2 वरती. 2 मात्ताभर खेळाडू आहेत आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर हर्षल आलाय. सातत्याने ऍज अ फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून हर्षलची भूमिका भरपूर मोठी राहिली. ड्राईव्ह करतात मिड ऑफला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. इट्स अ डॉट बॉल. स्कोर 7 2 रन्स. पुढील चेंडू जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते तिथे हर्षद कडनं आणि हर्षल गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. चांगली गोलंदाजी. प्रचंड अनुभवाचे धनी आहेत. ऍज अ फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्याकडे आहे आणि ते हँडल करताना सेमीफायनल सारख्या एका मोठ्या मॅच मध्ये कारण जिंकणारा संघ फायनल मध्ये दाखल होईल. एका फायनल मध्ये आपल्याला तो बघायला मिळणार आहे आणि तदनंतर त्याचं जे मार्गक्रमण आपल्याला बघायला मिळणार आहे ऍज अ चॅम्पियन होण्याच्या दिशेने जी महत्वाची मॅच असेल फायनल. थोडेसे लवकर फिरले आपण बघताय. थोडंसं लवकर फिरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न लेग बायच्या रूपाने सिंगल कंप्लीट झाली आहे. धावसंख्या बघायला मिळते ती 3. चेंडू झालेले 4. एक सुंदर नियोजन आयोजन प्रत्येक जण करत असतात परंतु आज मायकोफे सदस्य चषक चे त्यांनी मॅनेजमेंट केलंय. खरोखर मानाचा मुजरा असणार आहे या भव्य दिव्य स्पर्धेसाठी. एक अतिशय सुंदर अशी स्पर्धा. कमी वेळामध्ये उत्कृष्ट उच्च कोटीचं उच्च दर्जाचं नियोजन आपण या ठिकाणी बघतोय. सिंगल रन्स घेण्यासाठी प्रयत्न आहेत. डॉट बॉल बघायला मिळतोय. धावसंख्या 3 वरती थांबले. अंतिम चेंडूचा खेळ येणं शेष आहे. शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या 3. पुढील चेंडू समोर आपण हार्दिकला बघतोय. हार्दिक जनरली पुश केले फॉर अ सिंगल. पहिलं षटक संपलंय. 4 धावा स्कोर कार्ड वरती. कम ऑन डीजे.
धावसंख्या बघायला मिळते ती 4. चला टीम मीटिंग कमी करायची आहे. दरम्यान आपण बघतायत माननीय मंगेश जिगणी साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचे करूया आपण वेलकम. 4 धावा. थोडस मित्रांनो स्पीडअप करा, भरपूर वेळ जातो याची नोंद असू द्या. पंच थोडस स्ट्रिक ऑन करायचंय त्यांना, जास्त वेळ जाते. गोलंदाजी ट्रॅकवर आदित्य दाखल झालाय. एक आदित्य दृष्टीआड झालाय तो म्हणजे सूरज, आणि दुसरा आदित्य हा सातपाटी संघाचा ॲज अ फ्रंटलाईन गोलंदाज आपण बघतायत. षटक क्रमांक 2 घेऊन चॉप करण्याचा प्रयत्न होता. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 5 वर बघायला मिळते. या दरम्यान आपण बघतायत मायकोफे संघ ज्याच्या वेळेला अंडरआर्म खेळण्यासाठी आपण पालघर तालुक्यामध्ये बघतोय. सर्व स्पर्धा आणि त्यांचे जे स्पॉन्सर्स आहेत आपण बघतायत माननीय सौरभ राऊत, श्री स्वामी समर्थ या नावाने मायकोफ संघ खेळत असतो. त्यांच्या नावाने त्यांचंही शुभागमन झालंय. त्यांचं आपण करूया वेलकम. त्यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सौरभजी राऊत आणि त्यांच्या समवेत मोतीलाल शहा यांचंही शुभागमन झालंय. आज ज्यांनी झाई या गावाला संघाला खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण बघायला मिळते. त्यांचे एक उत्कृष्ट स्पॉन्सर्स म्हणून आपण मोतीलाल शहा सरांना बघतोय. त्यांचे करूया आपण वेलकम मुख्य मंचावरती. चॉप करतायत पुनश्च सिंगल साठी. पॉइंटला एक धाव कंप्लीट झाले आणि धावसंख्या सिंगलने पुढे जाताना पोहोचते ती 7. पण बघतोय मोतीलाल शहा सर आणि सौरभ जी राऊत यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. खूप चांगली गोलंदाजी आहे. इथून मात्र स्वामी विवेकानंद नर्सरी स्कूल साई गणेश सातपाटी ए असं संघ बघतोय. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले. 11 ऑन बोर्ड. मोतीलाल शाह सरांचं शुभागमन झालंय. सौरभजी राऊत यांचंही शुभागमन होताना त्यांचं करूया आपण वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या 11 झालेली आहे. चला टीम मीटिंग 11 रन्स ऑन बोर्ड. आपण बघतायत शुभागमन होताना सन्मान्य मोतीलाल शहा साहेबांचं आणि सौरभजी राऊत श्री स्वामी समर्थ या नावाने सातत्याने मायकोफेस संघ खेळत असतो आणि त्यांचे स्पॉन्सर्स मुख्य मंचावरती दाखल झालेले आहेत. या षटकानंतर आपण त्यांचं करूया वेलकम. पुढे चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. विशाळ जातोय बॅक टू द डग आउट. विकेट गिरतावा, म्युझिक बजतावा. थँक यू. धावसंख्या पोहोचते ती 11 वरती. पहिला धक्का विशालच्या रूपानं लागलाय. निर्माण तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रथम बॅटिंग करताना ज्या पद्धतीने आपण बघतायत जास्तीत जास्त 35-36 धावा एक चांगलं बॅटल होऊ शकतं. पुढील चेंडू इथे आपण बघतायत ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. स्कोर 11 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झाले. 2 षटक परिपूर्ण होताना धावा स्कोर कार्ड वरती 11. धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर हर्षल दाखल झालाय. 12 चेंडू 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सेमीफायनलचा थरार आपण अनुभवतोय. पुढील चेंडू हार्दिक स्ट्राईक वरती आहेत. ड्राईव्ह केले जाते. आपण बघता एक्स्ट्रा कव्हर्सला अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट झालंय आणि फलंदाज सांगतायत OUT आउट. फलंदाज गॉन. कम ऑन डीजे.
जो निर्भयत आहेत ज्यांना कुठल्याही गोष्टीचा भय नाही आहे ते निर्भय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. थोडस संघ स्ट्रगल करताना बघतोय. 11-2 चेंडू झालेले त्या षटकातील आपण बघताय. व्हेरी फर्स्ट बॉलला विकेट डाऊन झालाय. पुढील चेंडू तयार होताना पुनश्च हर्षद सन्मानजनक खेळल्या. सिंगल साठी धावसंख्या पोहोचते ती 12 वरती. सिंगल कडे पूर्णतः कॉन्सन्ट्रेट बघायला मिळते कारण लवकर चेंडू पास होत नाहीये. च्या पद्धतीची बॅटिंग बघायला मिळते. ट्रॅव्हल चेंडू करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळावं लागणार आहे आणि त्यासाठी तुमची रिचची पॉवर जनरेट करावी लागणार आहे. पुढे चेंडू स्टिअर करताना पुनश्च आपण बघतायत हलकसं टच केलंय. धावसंख्या 13 वरती पोहोचलंय. प्रथम टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि मॅचला थोडस कंट्रोल ठेवलंय सातपाडी संघानं. पुढील चेंडू हर्षद चेंडू क्रमांक 4 घेऊन पुढला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. एका बाजूने टाळ्यांचा गजर आणि दुसऱ्या बाजूने थोडस टेन्शन बॅटिंग टीम कडे कन्वर्ट केलंय. एक जबरदस्त गोलंदाजी हर्षदची बघायला मिळते. पुढील चेंडू ओहो याही वेळेला आपण बघतायत चांगला चेंडू हाताळला गेलाय. सिंगल कंप्लीट झाले. लेगबायच्या रूपानं धावसंख्या पोहोचणार आहे 14 वरती. अंतिम चेंडू नंतर आपण मुख्य मंचाकडे वळणार आहोत. तिथे आमच्या मान्यवरांची मांदी आली बघायला मिळते आणि त्यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते कव्हर पॉइंटला. धावसंख्या 15 वरती स्थिरावले. आम्ही सन्मान्य बिगेश ची भोईरांना विनंती करतोय आपण सौरभजी राऊत साहेबांचं करूया वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ या नावाने मायकोप संघ सातत्याने खेळताना बघतोय आणि आमचे जे स्पॉन्सर आहेत मायकोप ए संघाचे त्यांचं करतोय. या ठिकाणी आपण भव्य वेलकम करूया सौरभजी राऊत साहेबांचं. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये वेलकम कारण सातत्याने मायकोप ए संघाला चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं ते काम करतायत. संघाचे संघनायक मायकोप ए चे बिगेजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन यथोचित शुभ सन्मान. त्यानंतर आपण सन्माननीय आणि त्यांना एक गिफ्ट देतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचा ते स्वीकार करतील. गोल्डन मेमरीज आहेत सदस्य चषक 2026 माध्यमातून. आणि या षटकानंतर जसं षटक संपेल आपण सन्मान्य मोतीलालची शाह साहेबांचं करणार आहोत वेलकम. धावसंख्या बघायला मिळते ती म्हणजेच 16 लॉस ऑफ 2 विकेट. इथून मात्र गेअर बदलला जाईल काही प्रश्नचिन्ह आता यश फायटर मायकोप म्हणजे संघर्ष मुरबाच्या दिशेने बघायला मिळत आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी हर्षद आणि आदित्याने करून दाखवले. आता आपण बघतोय धैर्याला व्हाईट बॉलच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाते आणि 17 वरती पोहोचलाय. पुढील चेंडू अँगलने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. इथे मात्र सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या पोहोचते ती 18 वरती. 18 धावा स्कोर कार्ड वरती. सुंदर दृश्य पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघतायत. एक उंच भरारी काही दिवसामध्ये ज्यांनी घेतले प्रामुख्याने सदस्य चषक हे त्याचं साक्षीदार राहिलेलं आहे. 1,25,000 सबस्क्रायबर पूर्ण केले कालच्या दिवसामध्ये आपण बघतायत. पाटील नेटवर्कनं एक खूप चांगली उंच भरारी त्यांनी घेतलंय. त्यांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. धावसंख्या बघायला मिळते ती म्हणजेच 19 धावा. 3 to go. पुढील चेंडू आणि वाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या 20 वरती पोहोचते. थोडासा एक्स्ट्रा अँगल बघायला मिळतोय. थोडासा वेग देण्याचा प्रयत्न आहे. पुढील चेंडू या वेळेला ड्राईव्ह केलंय मिडॉन मध्ये आपण बघताय. सिंगल कंप्लीट होताना 21 धावा ऑन बोर्ड बघायला मिळत आहेत. शांत संयमी खेळी. सिंगल कडे पूर्णतः कॉन्सन्ट्रेट. रिचचा वापर करण्यासाठी फ्रीडम देत नाहीयेत गोलंदाज धैर्य. खूप चांगली गोलंदाजी धैर्याच्या माध्यमातून आपण बघतोय. या वेळेला पुनश्च पंच केलाय. फक्त चेंडू सिंगल कंप्लीट. 22 धावा ऑन बोर्ड. अंतिम चेंडूचा खेळ शेष आहे. 1 to go. 22 लॉस ऑफ 2 विकेट आपण या ठिकाणी बघतोय. पुढील चेंडू
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, सिंगल कंप्लीट झाले. 23 धावा, षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. आपण वळते मुख्य मंचावरती. भूपेनजी किनी यांना मी विनंती करतोय. भूपेनजी किनी यांना विनंती करतोय आपण सन्माननीय मोतीलाल शाह साहेबांचा करूया वेलकम. त्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं आपण वेलकम या ठिकाणी करतोय. सन्मानाचा स्वीकार करावा ही आम्ही विनंती करतोय मोतीलाल शाह साहेबांना. दोस्ती दुनियातील एक मोठं नाव आणि क्रिकेटच्या जगतातील एक लोकप्रिय स्पॉन्सर्स म्हणून आपण त्यांना बघतोय. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्या सन्मानाचा स्वीकार करताना तदनंतर आपण बोलणार आहोत माननीय मंगेशजी गिणी साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आम्ही विनंती करतोय पुनश्च जयेंद्र किनी यांना की आपण मंगेशजी गिणी साहेबांचा करूया वेलकम. दरम्यान बोलतोय सन्माननीय मंगेशजी गिनी साहेबांचा शुभ सन्मान माननीय जयेंद्र गिनी साहेबांच्या शुभ हस्ते आपण मुख्य मंचावरती करतोय. शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हेतूची शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. दरम्यान धावा स्कोर कार्ड वरती 24 लॉस ऑफ 2 विकेट. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. त्याच्यानंतर सेकंड सेमीफायनलचा टॉस केला जाईल. दीपक 11 विपक्ष माइक ऑफ ए म्हणजेच आरोही ट्रान्सपोर्ट असं बॅटल आपण बघणार आहोत नेक्स्ट मॅच मध्ये. 25 वरती 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथून मात्र 6-7 धावांचं गेम प्लॅनिंग असणार आहे. यश फायटर म्हणजे संघर्ष मुरबा संघाचं. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, टॅप केलाय चेंडूला, सिंगल कंप्लीट झाले. 26 धावा ऑनबोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 2 to go. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधलाय. चौकार येताना आपण बघतोय हार्दिकच्या बॅट मधनं एक जबरदस्त चौकार आलाय. पतझड़ के मौसम में बहारों के आने का आगाज है. 4 रन. थँक्यू. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचते ती म्हणजे 30. शेवटचा चेंडू, 30 धावा ऑनबोर्ड. शेवटचा चेंडू असणार आहे. त्याच्यानंतर आपण कुंदनजी शाह यांचा शुभ सन्मान करणार आहोत. मुख्य मंचावरती मोतीलाल शाह यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा हे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मिड ऑफला खेळल्या, सिंगल कंप्लीट होईल का? डायरेक्टचा टीम सिंगल कंप्लीट. 31 झालेले आहेत. 32 टार्गेट सेट केलं गेलं आहे. चला आपण मुख्य मंचावरती आम्ही हर्षद यांना विनंती करतोय की आपण सन्माननीय कुंदन शाह साहेब यांचं करूया वेलकम. आपण बघताय मोतीलाल शाह यांचे सुपुत्र कुंदन शाह यांचं आपण वेलकम करतोय. सदस्य चषक 2026 एक सुंदर नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आमचे हर्षद भोईर त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा शुभ सन्मान. मायेची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन करूया कुंदनजी शाह यांचं भव्य वेलकम. तदनंतर आपण बोलतोय यानंतर राहुलजी भोईर यांचा शुभ सन्मान आपण करतोय. बिगेश भोईर यांना मी विनंती करतोय. बघूया 32 टार्गेट सेट केले गेले आपण बघतायत कॅमेरामॅनच्या माध्यमातून आमच्या विहानला कव्हर केलं जाते. मुख्य मंचावरती
आईस्क्रीम खाताना हा फोटो आपल्याला बघायला मिळतोय विहान यांचा. चला टार्गेट सेट केले 32 बॅट्समन ओपनिंग पेर पाठवू आपण त्वरित. दरम्यान आपण बघतायत आमचा कॉमेंट्री स्टुडिओ या ठिकाणी कव्हर केला जातोय. जतीन असतील, आमचे अमित किनी असतील, हेमकांत किनी आपल्याला बघायला मिळत आहेत सुंदररित्या. आमचा कॉमेंट्री स्टुडिओ कव्हर करताना आमचे कॅमेरामॅन थँक्यू. या स्पर्धेच्या माध्यमातून ते कव्हर करताना कॉमेंट्री स्टुडिओ. 32चं टार्गेट सेट केलं गेलं आहे. चला बॅट्समन भरपूर घाई, वेळ जातो याची नोंद असू द्या. चला थोडीशी घाई करा. 32चं टार्गेट ड्रोनच्या माध्यमातून हा व्ह्यू आपण बघतायत मायकोपच्या या भव्य स्पर्धेचा. समोर आपण दिवेश आणि धैर्य, खूप चांगला व्ह्यू ड्रोनच्या माध्यमातून क्षणक्षेत्र आपण मुख्य स्क्रीनवरती बघायला मिळत आहेत. एक अप्रतिम असं दृश्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. विशाल गोलंदाजी ट्रॅकवर. 32चं टार्गेट. दिवेश पाटील दिवच्या नावानं प्रसिद्ध असा खेळाडू, सध्याचा हंगाम गाजवणारा असा इनफॉर्म बॅटर आपण बघतोय. पुढील चेंडू अँगलने गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट झाले. 60 चांगली आहे. स्वामी विवेकानंद नर्सरी स्कूल म्हणजेच साई गणेश सातपाडी संघाला ज्ञात आहे की टार्गेट 32 आणि 30 चेंडू आहेत. शांत संयमी खेळी साकारणं गरजेचं आहे आणि कॉन्सन्ट्रेट पूर्ण मॅच वरती करताना आपण त्यांना बघणार आहोत. डाऊन द लेग स्टंप आहे. पंचांचे दोन्ही हात मनीष. व्हाईट बॉल. 100च्या रूपाने स्कोर कार्ड पोहोचतंय. 2 वरती आपण बघतायत लाऊड थोडस कॉल देण्यासाठी जोर लावण्याचा प्रयत्न केलाय. 3 धावा ऑनबोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 32 टू विन. आमचे चिराग आपल्याला बघायला मिळतात. पंचांच्या भूमिकेमध्ये प्रज्ञेश बघायला मिळत आहेत आणि मनीष भोईर यांची त्रिमूर्ती आहे. त्यांचे करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. पुढील चेंडू विशाल हलकस स्टीअर करताय. सिंगल चेकी रन. सिंगल कडे फोकस केलाय. थोडस रिस्की होतं परंतु एक धाव कंप्लीट झाली आणि धावसंख्या 4 वरती पोहोचते. उत्कृष्ट कोऑर्डिनेशन बघायला मिळते. चांगला कॉल आहे, चांगलं कॉन्सन्ट्रेशन आहे, चांगला फोकस केलाय. सिंगल रन घेताना एक चेकी रन. धावसंख्या 4 वरती पोहोचते. जेव्हा टार्गेट 30 चेंडू मध्ये 32, 33 असतं तेव्हा थोडस प्रेशर फिल्डिंग टीम कडे असतं. सिंगल सेव्ह करावी की चौकार. पुढे आपण बघतायत आमचे जतीनला या ठिकाणी कव्हर करताना अमित आहेत. खूप चांगला कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळतोय. खूप चांगलं दृश्य. स्कोर कार्ड पोहोचले 5 वरती. ओहो, गॉड बँडची संधी हुकलंय आणि दिवच्या सारख्या बॅटरला मिळते एक लाईव्ह. क्रिकेटच्या खेळामध्ये संधी द्याल तर क्षण तुमच्या विपरीत जातील आणि तेच इथे बघायला मिळाले. कॉट बँडच्या रूपानं झेलची संधी हुकलंय आणि एक रिटेकचा मौका मिळतोय बॅटर दिवेश पाटीलला. सन्मानजनक खेळताय. जनरली पुश फॉर सिली मिड ऑफ फॉर सिंगल. धावसंख्या पोहोचते ती 6. पहिल्या षटकाची झालंय समाप्ती. थँक्यू. संघर्ष मुरबा जास्त वेळ घेतला जातो याची नोंद असू द्या.
चला लवकर फील्ड सेट करायची आहे. आता याच्यानंतर षटक संपेपर्यंत टीम मिटिंग नको आहे. पंच एक मिटिंग झालेली आहे त्यांची नोंद असू द्या. आणि यश फायटर संघर्ष मुरबा आपणही लक्षात ठेवायचं आहे. गोलंदाजीसाठी याच्यानंतर सेकंड सेमीफायनल कडे आपण वळतोय. पुढील चेंडू हलकस आपण बघताय ऑन साइडला खेळले गेले. सिंगल कंप्लीट झाले. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागतम. पाहतोय अनुभवतोय मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा मायकोप क्रिकेट क्लब आयोजित सदस्य चषक 2026 चा नेत्रदीपक असं आयोजन. जेव्हा बाग टू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता अनिश आणि आपण पाहतोय 32-32 जवळचं टार्गेट सेट केला. जुनी मात्र जिंकण्याकरिता मोठ्या जवळचं टार्गेट आहे. पुढचा बॉल यावर स्टॉक स्वीप परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तेजस यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक सिंगल धाव. सिंगलच्या मधून धावफलक आकार घेईल. धावफलकावर 8 चेंडू फेकते शेतकरी तब्बल 3. अजूनही मात्र 3 बॉलचं खेळणं बाकी आहे. दिवेश पाटील दिवच्या मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतोय. अक्षय स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर यावर चॉप केलाय. बॉल मात्र बाकवा पॉइंटला एक सिंगल धाव. सिंगलच्या मधनं धावफलक आकार घेईल. धावफलकावर धावा 9. आता जिंकण्याकरता आता 20 चेंडू आणि आपण पाहतो तब्बल 23 धावांची आवश्यकता. 20 चेंडू मागे 23 धावा. मॅच ऑन गेम ऑन. पुढचा बॉल यावर हलका हातानं फटका केला. संयमानं हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. दिवेश पाटील त्याच्या सोबतीनं धैर्य. दिवेशने आतापर्यंत 6 चेंडू खेळलाय. 6 बॉल मध्ये 5 बनवल्या. धैर्य 5 चेंडू मागे 4 अंकांवरती खेळतो. अंतिम बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल मनीष यांच्या अगदी उजव्या बाजूनं. शॉर्ट बॉल आता पुन्हा एकदा हलका हातानं फटका केला. एकच धाव. षटक अगदी योग्य पद्धतीने संपले. 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 11. आता येणारे 18 चेंडू. थँक्यू सौरभजी राऊत आणि मोतीलाल जिशा आपण यायचं आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आम्ही विनंती करतो या लवकर. आपण आपल्या शुभ हस्ते सेकंड सेमीफायनलचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. एका बाजूने मायकोफे आहे. आरव्ही ट्रान्सपोर्टच्या विपक्ष आपल्याला दीपक इलेव्हन संघ बघायला मिळतोय. दोन्ही संघ टफ आहेत आणि चांगली मॅच इथे बघायला मिळणार आहे. बघूया सौरभजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. कॉल कोणाचा असणार आहे? चॉईस हवी आहे? चॉईस द्या. चॉईस दिली जाईल आणि कॉल असणार आहे आरव्ही ट्रान्सपोर्ट मायकोपेचा. टेल इज अ कॉल आणि हेड आलाय. टॉस जिंकला या ठिकाणी दीपक इलेव्हन. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. फील्डिंग टॉस भरपूर महत्वाचा होता. बहुत किती धावापर्यंत एक थांबवण्याचा गेम प्लॅनिंग असणार आहे? बॉल चेस बहुत ज़्यादा मतलब मुश्किल से हो रहा है तो हम लोग कम से कम रन तक रोकने की कोशिश करें. आणि स्पर्धा खेळताना मजा येते. बहुत बहुत ज़्यादा. टॉस सरला प्रथम बॅटिंग करायची आहे. बिगेश किती धावा एक चांगली मॅच होईल? नक्कीच आम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. आणि कोणाकडे जास्त जिम्मेदारी असणार आपल्या संघाची? नक्कीच मनीष कुणाल. असं बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला या ठिकाणी आपण बघतायत. देऊया शुभेच्छा दोन्ही आमच्या मान्यवरांना. मी विनंती करतोय दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा निवडूया मॅच कडे. ओटू कॉमेंट्री स्टुडिओ. हालो छे जाऊया तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल यावर चांगला स्ट्रोक केलाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. एक धाव मिळतीये. 1च्या मधनं धावफलकावर धावा 12. गोलंदाजी करण्याकरता निर्भय यांना आपण पाहतोय. 17 चेंडू मागे 20 धावांची आवश्यकता. हे समीकरण हे इक्वेशन या मॅचचं आपण पाहतोय. एका बाजूने स्वामी विवेकानंद स्कूल साई गणेश सातपाडी ए. दुसऱ्या बाजूने यश फायटर मायकोप संघर्ष मुरबी असे 2 संघांमध्ये हा सामना. यावर हलकशा हाताने पुन्हा एकदा संयमाने स्ट्रोक केलाय. एक सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मधून धावफलक आकार. धावफलकावर धावा 77 मात्र 13 या अंकांवरती. सिंगलला जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये देत असताना पाहायला मिळतो. दिवेश पाटील त्याच्या सोबतीनं धैर्य संयमाने खेळ त्यांच्या माध्यमातून केला गेला. 32 30 चेंडू मागे 32. बॉल टू इक्वेशनचा समीकरण पाहतोय. 16 बॉल 19
हे इक्वेशन आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती दाखवत होतं पाटील नेटवर्क ह्याच्या माध्यमातून जतीन पाटील बॅट चांगल्या पद्धतीने काम करत असतात स्पर्धेमध्ये. यावेळेला चांगला स्ट्रोक केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. ओ माय गॉड, या बॉलवरती घडलं काय, बिघडलं काय, या सर्व काही गोष्टी आपण ऍक्शन रिप्लेवर पाहणार आहोत. हा बापूल चांगला स्ट्रोक केला, मात्र बॅकफुट लावून मात्र डीप मध्ये फिल्डर चांगलं राहिलं, परंतु विशाल हे बॉल मात्र कॅरी करण्या अगोदर मात्र स्टंप उडवले होते, हे पंचाने पाहिलं. त्यानंतर मात्र 2 धावा या चेंडूवरती घोषित केलाय. गेट 1 बाय 1 अशा पद्धतीनं दृश्य पाहायला मिळालं. आमच्या प्रेक्षकाने यावेळेला कॅमेरामध्ये कैद करताना पाहायला मिळालं. एका बाजूने हार्दिक आणि त्याच्या सोबतीनं कपिल आपण पाहतोय. खूप सुंदर पद्धतीने मात्र कॅमेरामॅनची भूमिका अदा करत असताना पुढचा बॉल यावेळेला समोर केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू डॉट. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती द्वितीय रन, चौथा चेंडू डॉट. 15 धावा फलकावरती आहेत. काय इकॉनॉमिकल बॉलिंग पाहायला मिळते निर्भय ह्याच्या माध्यमातून. पुढचा बॉल दिवेश करिता, यावर स्लॉक स्वीप, फटका केला, सरळ बॉलला फेकून दिलाय. आदरणीय सन्मान केतन गावड सरांच्या बॅनरला कटआउटला सलामी ठोकणारा दिवेश पाटील मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतो हर्षल. हे पहा 2 स्क्रीनवरती आपण पाहू शकतात. एका स्क्रीनवरती 2 कॅमेरामॅनच्या माध्यमातून कैद केलेले हे क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळतात. पाटील नेटवर्क सर्वांच्या मनावरती का राज्य केलंय, क्वांटिटी पेक्षा क्वालिटी मोस्ट इम्पॉर्टंट, आणि सातत्यानं तुम्हाला पाटील नेटवर्क क्वालिटी असताना पाहायला मिळतंय. जतीन पाटील असतील, त्यानंतर हार्दिक असतील, कपिल असतील, ही संपूर्ण एंटायर टीमच्या माध्यमातून घेतलेली परिश्रम महिन्यात आपण पाहतोय या स्पर्धेकरिता. आता येणारे 13 चेंडू जिंकण्याकरिता 17 शेवटचा अंतिम बॉल या षटकात दिलेला बाकी आहे. 13-17 हे मॅच इक्वेशन. अंतिम बॉल घेऊन गोलंदाज निर्भय सज्ज होता हर्षल करिता. यावेळेला हलका शात्रा फटका केला, सिंगल धाव. षटक संपले 3 षटकामध्ये धाव 16. आता येणारे 12 चेंडू 16ची आवश्यकता. आबा कपिल पाटील यांना मात्र स्क्रीनवरती या ठिकाणी दाखल होत आहे. पाहू शकता चेहऱ्यावरती स्माइल, अप्रतिम काम पाहायला मिळत आहे. कपिल पाटील हार्दिकांच्या माध्यमातून प्रत्येक मुवमेंट आपला कॅमेरामॅन कैद करत असताना त्यांना मात्र स्क्रीनवरती या ठिकाणी मात्र दाखल होत आहे. खूप सुंदर पद्धतीनं एकमेकांना आपल्या कॅमेरामध्ये कैद केलंय. एका बाजूने कपिल पाटील पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूने हार्दिक पाटील झूम करून मात्र या ठिकाणी दाखल होत होतं. दोन्ही देखील कॅमेरामॅनना खूप सुंदर पद्धतीने मात्र या ठिकाणी मात्र कॅमेरा वर्क पाहायला मिळतोय. पाटील नेटवर्कची संपूर्ण एंटायर टीम 1-2K ज्याने पूर्ण केल्यात. हे पहा ओपनिंग सेरेमनीत मात्र दृष्ट या ठिकाणी आपल्याला दाखल होत आहे. सदस्य चषक 2026 मानाची आहे, सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. पहिला पर्व त्याचा आहे सर्वांना गर्व आणि गर्वाची स्पर्धा आपण पाहतोय. सदस्य चषक 2026 हे पहा उद्घाटन समारंभ सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. गणपती बाप्पांना हार अर्पण केला ते देखील या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. त्यानंतर ट्रॉफी अनिवार्य केली, त्यानंतर उद्घाटन समारंभाला सुरुवात झाली. अनिसचा पहिलाच बॉल समोर केला डॉट. या वाला यष्टी रक्षक विशाल यांच्या माध्यमातून थोडीशी मिस्टेक झाली आहे. या बॉलवरती एक सिंगल धाव मिळते. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉलवरती एक सिंगल धाव. ऍक्च्युअल बॉलवरती घडलं काय सर्व काही गोष्टी पंचांनी पाहिलं, त्यानंतर आमच्यापर्यंत योग्य तो डिसिजन पोहोचवलाय. या ठिकाणी एक सिंगल धाव मिळते. आपण पाहू शकता हितेंद्र यांचा बॅनर देखील आपल्याला पाहायला मिळतं. हितेंद्र भोईर, छोटू दादा या नावानं त्यांना ओळखलं जातं. पाहू शकता या ठिकाणी खेळाडूंमध्ये कैद करत असताना कुपटी कट्टा ग्रुप, यश कारभारी, सामाजिक कार्यकर्ते, त्यानंतर मात्र कुमार
वियेश भुईर यांना दाखवलं जातं. यांचा कटआउट मध्ये आपण पाहायला मिळतोय. यावर हलकं शाताना संयमाने फटका केला. एक सिंगल धाव. सिंगलच्या मधनं धावफलक आकार घेईल. धावफलकावर धावा 18 अंकांवरती. आदरणीय सन्माननीय संदेश विकास पाटील सरांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता बायसिकल देण्यात आलं. त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून 9-14 षटकातील पुढचा बॉल समोर केला. वा परंतु चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. एक सिंगल धाव. मॅच अप्रतिम रंगताना पाहायला मिळतो. 8 चेंडू जिंकण्याकरिता 13 धावांची आवश्यकता. काय स्ट्रोक केला परंतु काय क्षेत्ररक्षण अप्रतिम. हर्षल अच्छांचा हा फटका ऑन साइडला केला. त्या ठिकाणी मिड विकेटला फिल्डरने काय बॉल लढवला आपण पाहतो. क्षेत्ररक्षक दर्शकांच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण. सनी भाऊ यांना आपण पाहू शकता स्क्रीनवरती या ठिकाणी दाखल होत आहे. अप्रतिम सिंगर म्हणतो चिवक. 8 चेंडू 13 महत्वाचे 2 बॉल. 2 मध्ये एखादा मोठा फटका खेळावा लागेल. धैर्याला धैर्याने संयमाने फटका केला. पुन्हा एकदा सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक आकार. धावफलकावर धाव 20. आता येणारे 7 चेंडू जिंकण्याकरिता 12. एका बाजूने यश फायटर मायकोप अर्थात संघर्ष मुरबी हा संघ सातपाडी संघाला संघर्ष करण्यासाठी मजबूर केलाय. येणारे 7-12 3 मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. यावर हलका शाताना पुन्हा एकदा फटका केलाय. सिंगल धाव. षटक संपले 4 षटकामागे धावा 21. आता येणारे 6 बॉल 11. हा मात्र समीकरण अंतिम षटकाला होईल सुरुवात. जाऊया संगीत कक्षामध्ये देऊया डीजेना संधी. थँक्यू सन्माननीय बसंतजी गुप्ता यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून आपण बघतायत उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक स्मार्ट वॉच ज्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलंय त्यांचं करूया आपण स्वागत मुख्य मंचावरती. या मॅच नंतर आपण त्यांचं भव्य स्वागत करणार आहोत. 6-11चं इक्वेशन. मॅच थोडीशी फसलंय. काय जबरदस्त मॅच आहे. एका बाजूने यश फायटर पुरस्कृत संघर्ष मुरबे आणि दुसऱ्या बाजूने स्वामी विवेकानंद. चला फील्ड अरेंज करून घ्या आणि मॅचला स्टार्ट करा. आमचे हिमकांजी गिनी यांच्या माध्यमातून हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. हृदयाचे ठोके वाढतायत या मॅच मध्ये. येणाऱ्या 6 मध्ये 11चं इक्वेशन आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर अंशूला बघतोय. मागच्या मॅचचा हिरो ऍक्शन मध्ये आलाय. अंतिम षटकामध्ये समोर आपण बॅटर बघतोय. एका बाजूने बॅटर असतील हर्षल. अंशू तयार. चला मुरबे संघ जास्त वेळ घेत आहेत. वेळेचं बंधन आहे याची नोंद असू द्या. पुढील चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाणारा. पंचांची दोन्ही समांतर रेषेमध्ये. इट्स अ वाईट बॉल. 100च्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाते. पुढील चेंडू अनसाइडला खेळताय. जबरदस्त फिल्डिंग. 100% एफर्ट्स. काय ड्राईव्ह लावून फिल्डिंग केली या ठिकाणी. आपल्या बघतायत उजव्या बाजूने मिड विकेटला जाणारा चेंडूला काय जबरदस्त फिल्डिंग करताना गोलंदाजाला सांगतायत भाई हम तुम्हारे साथ है जर्रे जर्रे पर. आणि क्षणाक्षणाला इथे सिंगल कंप्लीट झाले आणि आता 5 चेंडूंनी गरज आहे ती म्हणजेच 9 धावांची. वॉट अ मॅच. विकेटकडे थोडंसं लक्ष आपण केंद्रित करूया. बॅटिंग करताना विकेट गेले होते 2 आणि यांचे गेलेले ते फक्त 1. पुढील चेंडू. व्हॉट अ मॅच. डाऊन द लेग्स. इट इज अ वाईट बॉल. 5 मध्ये आता 8 ची गरज आहे. अतिरिक्त चेंडू हाताळले तर या मॅच मधला जो प्रेशर कन्वर्ट केलाय ना तो कन्सॉलिडेट करता येणार नाहीये आणि मॅच मधला प्रेशर थोडासा रिलीज होईल. आता 5 मध्ये बनवायचे ते 8 असं दोलायमान स्थिती आहे. प्रत्येक या मॅचचा आनंद घेताना आपण बघतायत. जबरदस्त मॅच. उत्कृष्ट उच्च दर्जाचं उच्च कोटीचं नियोजन. पाकपुटला जाऊन वाडा फिल्डिंग. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. आणि तिथे आपण बघतोय तेजस तरे. हा तेजस तरे म्हणजे संघर्ष मुरबा संघाचा चीता आहे. वाघासारखी झेप बघायला मिळाली आहे. 4 नाही मित्रा तू या मॅच मध्ये जान होतलाय असं म्हणायला हरकत नाही. चौकाराला असता मॅच कम्प्लिटली बॅटिंग टीम कडे आली असती परंतु तेजस आहे. नावाप्रमाणे मी तेज माझं दाखवेन आणि जबरदस्त फिल्डिंग केलंय. आता 4 मध्ये बनवायच्या त्या 7 धावा. व्हॉट अ मॅच.
तेजस हा वलंकित राहिलाय. टीमचा फिल्डिंगचा क्लास त्याची दर्जा दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. आता स्ट्राईक वरती बॅटर आपण बघतायत. हर्षलकडे दमखम आहे, क्षमता आहे. बघूया 4 मध्ये 7. पुढील चेंडू इथे खेळतायत. वाडा फिल्डिंग. सिंगल झाले का कंप्लीट बघायचं आहे. रेफर केले या ठिकाणी वॉर रूम मध्ये. मैदानाचा असा कुठलाही कोपरा नाही तिथे टाळ्यांचा गजर नाही. जिथे तुमचे दोन्ही कर जुळती तेथेच तुमच्या खेळाची महती कळती. काय जबरदस्त फिल्डिंगचा मुजारा बघायला मिळतोय. आणि आता जर सिंगल कंप्लीट झाले असेल तर 3 मध्ये 6 आणि त्या 3 मध्ये 7. इथे सातपाटी संघाचे एफर्ट्स जबरदस्त आहेत, परंतु त्याहूनही उत्तम दर्जाचा क्लास आहे मुरबे संघाच्या फिल्डिंगचा. बघूया चेक केलं जातं या ठिकाणी. एक्झॅक्ट कडले काय पोहोचले आहेत की नाही, हो की नाही, रन की रन आउट आपण बघतोय. चेक केलं जाईल या ठिकाणी. पंच आपल्या जागेवरती निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. थोडस टफ डिसिजन होतं आणि फलंदाज बाद होताना आधुनिकता आपल्याकडे आहे. खूप चांगलं चेक केलं गेलंय. येणारे चेंडू असतील ते 3 आणि 3 मध्ये बनवायच्या त्या 7. थोडासा मॅच आता आपण बघताय फिल्डिंग टीम कडे आलाय, कारण 3 मध्ये आता विकेट दोन्ही समान आहेत, दोघांचे समान आहेत. म्हणजे 6 आली तर सुपर ओव्हर, म्हणजे 2 सिंगल 1 चौकार. बॉल आउट, सॉरी बॉल आउट. 3 मध्ये 7 ची गरज आहे. जर विकेट न देताना 6 आल्या तर मात्र बॉल आउटचा थरार बघायला मिळणार आहे. मैच कभी इधर तो मैच कभी भाई उधर, तो मैच कभी बिचरा में नजर आती हुई एक जबरदस्त मैच आपण बघताय. थोडंसं क्षण हा एका बाजूने बॅटिंग टीम कडे जातोय, तो दुसऱ्या बाजूने फिल्डिंग टीम कडे कशमकश मॅच मध्ये बघायला मिळते. 3 मध्ये 7 ची गरज. जबरदस्त मॅच. बघूया स्ट्राईकला बॅटर आपण बघतोय. धैर्य, नावामध्ये धैर्य आहे. बघूया आणि ते घडलंय काय. धैर्याला सिंगल साठी प्रयत्न करायला हवा होता, कारण एक चौकार आला असता तरी 5 आले असत्या मागच्या 2 चेंडूवरती. आता इथून मात्र 2 चौकाराची गरज असणार आहे, कारण 2 मध्ये 7 ची गरज, 2 मध्ये 7 ची गरज आहे. रिव्ह्यू घेतला गेलाय वाईट साठी. चेक करायचंय पंच. चेक केलं जाईल या ठिकाणी वाईट बॉल आहे की नाही. आता 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. चांगला चेंडू आहे, जबरदस्त मॅच. या चेंडूवरती जर चौकार आला तर मात्र मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाईल. काफी बढिया टर्न भी देखने को मिलेगा. बघूया 2 चेंडू 7 ची गरज आहे आणि 2 चेंडू 7 धावा म्हणजे कंटिन्युअसली 2 मोठे शॉट. बघूया फील्ड मध्ये थोडीशी चेंजेस बघायला मिळत आहेत. 2 चेंडू 7 ची गरज. अंशू या ठिकाणी खेचतायत, पटका सिंगल झाले का कंप्लीट. आता 1 मध्ये 6 ची गरज आहे. मागच्या चेंडूवरती सिंगल आला असता, चौकार आला असता तर बॉल आउट कडे मॅच गेली असती. यश फायटर पुरस्कृत संघर्ष मुरबा आपण बघतोय आणि स्वामी विवेकानंद प्रायमरी नर्सरी स्कूल म्हणजेच आमचे हेमकांतजी गिने सरांचा संघ आपण बघतायत. एकामध्ये आता गरज आहे ती 6 ची. सर ओव्हरआर्म क्रिकेट असता आपण षटकाराकडे गेले असते, परंतु अंडरआर्म आहे.
आणि इथे यश फायटर संघ झालाय क्वालिफाय मेगा फायनल मध्ये. थँक्यू. वळूया आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे. आपण बघतायत जल्लोष बघायला मिळतोय.